प्रतिनिधी प्रदीप उर्फ बाबा ननवरे, महाराष्ट्र पोलीस टाइम्स भगवा प्रांत। भ्रष्टाचाराविरोधातील लढा कायम, रेश्माताईंना मंत्रालयाकडून दिलासा। माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका रेश्माताई यांच्या विरोधात जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी अपात्रतेची कारवाई केली होती। या प्रकरणातील तक्रारदाराने सुमारे 2 वर्षांपूर्वी लेखी स्वरूपात तक्रार मागे घेतल्याचे नमूद केले होते। त्यानंतर रेश्माताईंनी माळशिरस नगरपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात उघड भूमिका घेत मोर्चे, आंदोलने आणि विविध कार्यालयांकडे लेखी तक्रारी करण्यास सुरुवात केली होती। या पार्श्वभूमीवर बंद असलेली फाईल पुन्हा उघडून कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। आदेशामध्ये नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काढलेला मोर्चा मनसेच्या लेटरपॅडवर काढल्याचा मुद्दा नमूद करण्यात आला होता। त्यानंतर या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। मात्र रेश्माताई आणि सुरेशभाऊ यांनी न खचता आपला लढा सुरू ठेवला। अखेर दि. 5 मार्च 2026 रोजी मंत्रालयातील नगरविकास विभागाकडून या कारवाईला स्थगिती मिळाली। त्यानंतर माळशिरस नगरपंचायतीकडून रेश्माताई यांना पुन्हा नगरसेविका म्हणून जनतेची कामे करण्यासाठी पात्र असल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना रेश्माताईंनी सांगितले की, माझ्या माळशिरसकरांच्या घामाच्या कररूपी विकास निधीवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात माझा लढा कायम राहणार आहे। माझे नगरसेवक पद गेले तरी मी थांबेन असा काहींचा समज होता। मात्र जनतेच्या पाठबळामुळे मला आज उशिरा का होईना न्याय मिळाला। त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही।